नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाइन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। हे पहा, सुलट बाजूने ही विण याप्रमाणे दिसते। उलट बाजूने ही विण याप्रमाणे दिसते। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। ही विण 2 ओळींचीच आहे। ही विण विणण्यासाठी 2च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। अतिशय सोपी विण आहे ही। पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा आत घ्यायचा, एक टाका पाठीमागून सुलट विणायचा, आत धागा घ्यायचा, एक टाका उलट विणायचा, अटी याप्रमाणे घ्यायची। हे 2 टाके विणल्यानंतर ही जी अटी घेतलेली आहे ती या 2 टाक्यांवरून काढून टाकायची। हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे। धागा आतमध्येच ठेवायचा, एक टाका पाठीमागून सुलट, इथे धागा आत ठेवल्यामुळे आपोआप अटी येईल। दुसरा टाका उलट विणायचा आहे, अटी याप्रमाणे घ्यायची। हा जो आत घेतलेला धागा आहे किंवा अटी आहे ती या 2 टाक्यांवरून काढून टाकायची। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे। सगळे टाके उलट विणायचे, अटी याप्रमाणे घ्यायची आहे। दुसरी ओळ अगदी सोपी आहे, सगळे टाके उलट विणायचे आहेत। दुसरी ओळ पूर्ण उलट विणलेली आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाइन तयार होते। हे पहा, ही विण विणायला अतिशय सोपी आहे, लक्षात ठेवायला पण सोपी आहे, भरभर वाढते। त्यामुळे जिथे जास्त विणकाम करायचं आहे, जसे की शाल, स्कार्फ, ब्लँकेट साठी ही विण आपण वापरू शकतो। तसेच मिक्स अँड मॅच डिझाइन करताना बाळाच्या स्वेटरसाठी, लेडीज स्वेटरसाठी, टोपीसाठी, हेडबँडसाठी, कानपट्टीसाठी ही विण वापरता येईल। क्राफ्टसाठी सुद्धा ही विण छान दिसते। तर आशा आहे की ही डिझाइन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।